नमस्कार, मी डॉक्टर अतुल साबळे. एबीएस न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपण आता आलो आहोत पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटामधील देवगाव या गावामध्ये. या गावातील ग्रामस्थांकडून आपण जाणून घेणार आहोत की त्या लोकांच्या काम कोणाच्या माध्यमातून झाले आहेत, त्यांचे प्रश्न कोणी मार्गी लावले आहेत, त्यांचे प्रश्न अजून काही बाकी आहेत का, किंवा त्यांच्या या जिल्हा परिषद गटाविषयी काय प्रतिक्रिया आहे. सर, तुमच्या गावामध्ये पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषदेतील देवगाव गावामध्ये नेमकी राजकीय परिस्थिती कशी आहे? काय सांगू शकतो. मी मुंबईला असतो, मला काय माहित नाही. हे मुंबईला असतायत, त्यांना याविषयी काय माहित नाही, पण तुमचं मतदान तरी ते असेल ना? हा, मग तुम्ही एक सुज्ञ मतदार आहात. तुम्ही तुमचं मत कोणत्या पक्षाच्या पाठीमागे ठामपणे उभं राहणार आहात हे तर सांगू शकता ना? सगळ्यात महत्वाचं विकासाला महत्व जो दिन त्याला, बाकी दुसरं काय. विकास जो करेल त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार. या भागातील विकास तुमच्या कोणी केलाय, तुम्हाला काय माहिती आहे का? साहेबांनी, दुसरं कोणी विकास केला साहेब नाही. म्हणजे कोण? दिलीप वळसे पाटील. पण दिलीप वळसे पाटील. परंतु आता या जिल्हा परिषद गटामध्ये कोण उमेदवार आहेत माहिती तुम्हाला त्यांनी त्यांचे दिलेले? पुतणे आहेत ना, काय नाव त्यांचं? बंटी दादा. बंटी दादा. मग ते पुन्हा आता यापूर्वी देखील 5 वर्ष जिल्हा परिषद सदस्य होते. आता देखील उभे राहिलेत. लोक त्यांना पुन्हा एकदा निवडून देतील का? देतील ना. या ठिकाणी ते सांगतायत विवेक वळसे पाटील यांना पुन्हा एकदा निवडून देतील. अजूनही या ठिकाणी आहेत काही ग्रामस्थ. कशी आहे तुमच्या देवगाव गावची परिस्थिती कशी आहे राजकीय? एकदम उत्तम आहे. कोणाच्या दृष्टीने उत्तम आहे? बंटी दादांच्या. बंटी दादाच का? बाकी अजून उमेदवार आहेत, भाजपचे आहेत, शिवसेनेचे आहेत, ते का नाही? नाही, काय होतं, एकंदर आपल्या तालुक्यात काम हे साहेबांच्या माध्यमातूनच होतात आणि साहेबांच्या माध्यमातून होतात. म्हणजे बंटी दादा, जे लोक अनुकूल असतील साहेबांना वगैरे, त्यांच्या मार्फतच काम होणार, म्हणूनच बंटी दादा. दुसरा पर्याय नाहीये, म्हणजे विकासासाठी आणि कामांसाठी तर नाही. विरोधक तर म्हणतायत की विवेक वळसे पाटील हे यांच्या माध्यमातून एकही विकासाचं काम झालेलं नाही. यामध्ये काही तथ्य आहे का? त्याच्यात तथ्य नाहीये. विरोधक सुद्धा जे काही कामं केली असतील पूर्वी, ते साहेबांच्या माध्यमातूनच करत होते. साहेबांनीच त्यांना ताकद दिलेली होती आणि त्याचाच ऍडव्हान्टेज घेतात. आता त्यावेळेस म्हणायचे साहेबांनी कामं केली, साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केली, आता म्हणतात आम्ही केली. म्हणजे थोडं राजकारण आहे. तुमच्या देवगावचा असा एखादा काही प्रश्न आहे का जो विवेक वळसे पाटील यांच्या माध्यमातून मार्गी लागेला असेल असा? सगळेच प्रश्न, कुठलाही प्रश्न त्यांच्याकडनं मार्गी लागतो. त्याच्यात काय म्हणजे त्यांच्या मार्फत साहेबांकडनं प्रश्न मार्गी लागतात, काही अडचण येत नाही. मध्ये तुमचे लोक काही पुनर्वसनचा विषय घेऊन प्रांत कार्यालयामध्ये फेऱ्या मारत होते. तो विषय तुमचा मार्गी लागलाय का? हो, लागलाय ना. रस्त्याचा विषय मार्गी लागला. कोणाच्या माध्यमातून लागला? बंटी दादांच्याच माध्यमातून. या ठिकाणी ग्रामस्थ सांगतायत का विवेक वळसे पाटील यांच्या माध्यमातून त्यांचं जे पुनर्वसनचे विषय होते ते देखील मार्गी लागले आहेत. या ठिकाणी एक तरुण आहे, त्याकडून जाणून घेणार आहोत की आता तरुण म्हणून तुमची काय भूमिका असेल या सगळ्या गोष्टींमध्ये? तरुण भूमिका असून तरी भूमिका आमची ना विकासाच्या मागे आहे. आतापर्यंत आमच्या गावात जेवढी कामं झालेत तेवढी नामदार साहेबांच्या माध्यमातून आणि बंटीदादांच्या माध्यमातून कामं झाली आहेत. आता तुम्ही हे चालू काम बघता, दूध संस्थेची इमारत होती, आता तिथं विकास सोसायटीचं नवीन कार्यालय आपण करतोय. ते चालू काम आहे. स्ट्रीट लाईट दिसते आपले सगळे गावात जेवढे आहेत, रस्ते, अंतर्गत गावातले रस्ते सगळे ही साहेबांच्या माध्यमातून बंटीदादांनी या ठिकाणी गावात केलेली. या ठिकाणी अजूनही काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपण की कशी देवगावची नेमकी राजकीय भूमिका कशी असेल. नंतर तुम्ही तर सांगालच, परंतु आता निवडणुकीचा कालावधी जवळ आलेला आहे. उमेदवार सगळे प्रचार करतायत. विरोधक तर मात्र मोठमोठ्या गाड्यांचा कर्कश आवाजामध्ये प्रचार करतायत. मात्र राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षातील अजित पवार यांचं निधन झालेलं आहे. या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कशा पाहताय? काय अनिकेतनी तर सांगितलेलंच आहे, जास्त काय मी बोलणार पण नाही. त्याच्या अगोदर मी बाईट दिलेली आहे. आता तुमचा वाचतो पाहता चॅनल, हा तुमचा युट्यूब चॅनल बदली आहे, मग अनिकेत बोलायच्या जास्त काय मी बोलत नाही. कामकाज व्यवस्थित होणार आहे, बाकीचा काही विषय नाही. या ठिकाणी आपण पाहू शकतोय की विकासालाच साथ देणार असं देवगावचे ग्रामस्थ सांगत आहेत. डॉक्टर अतुल साबळे, एबीएस न्यूज, देवगाव, आंबेगाव.